सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माझे स्वामी म्हणतात, नामस्मरण कधीच वाया जात नाही. तर ज्या भक्ताला भगवंताच्या प्राप्तीचा ध्यास लागला आहे, त्याने त्या भगवंताचे स्मरण करताना ते निस्वार्थीपणाने आणि अपेक्षा रहित भावाने करावे. संतांनी जो भक्तिमार्ग सांगितला आहे, तो भक्तिमार्ग सुद्धा या गोष्टीवरच भर देतो. बाकी बरेचसे काही मार्ग आहेत जे निष्काम साधनेचा पुरस्कार करतात. आपल्या देहबुद्धीपासून फारकत घेणे आणि नको त्या विषयांपासून दूर जाणे, ह्या दोन गोष्टी ह्या भक्तिमार्गामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक मानले जातात आणि यासाठी आपण त्याचे काटेकोरपणे पालनही करावे लागते. साधना करताना साधना करत करत साधक त्याच्या चंचल मनाला स्थिर करतो, परंतु मन हे अतिशय चंचल असल्यामुळे ही स्थिरता सुद्धा कायमस्वरूपी टिकावी लागते. म्हणूनच आपली साधना ही आपण कायमस्वरूपी करावी. सावधानतेला आणि विवेकाला आपल्या साधनेमध्ये अतिशय महत्त्व आहे. आपली देहबुद्धी नष्ट करणे आणि आपल्याला आपलाच विसर पाडणे, ह्या दोन गोष्टी यामध्ये ठरतात. अशा अवस्थेमध्ये साधक हा फक्त त्याच्या शुद्ध अस्तित्वाशीच संलग्न राहत असतो. तर विषयपूर्तीसाठी आपण जर साधना करत असू तर ही साधना नक्कीच कनिष्ठ दर्जाची असते. नामस्मरण हे आपण करत असतो आणि ते नक्कीच काम करत असते, परंतु जर नामस्मरण करताना आपले लक्ष हे चुकीच्या ठिकाणी असेल तर अशा वेळेला तो मनुष्य, तो भक्त देहबुद्धीमध्ये जास्तीत जास्त अडकत जातो आणि मग परमात्मा प्राप्तीचं जो त्याचं ध्येय आहे, त्या ध्येयापासून तो कायमच दूर राहतो. पूजा, उत्सव इत्यादी ही जी सर्व साधने आहेत, ही आपला भगवंताप्रती असणारा भाव ही वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्या परमेश्वराचे, त्या ब्रह्मांड नायकाचे स्मरण अखंड राहण्यासाठीच असतात. तर अशा प्रकारची वृत्ती ठेवून भक्ताने आपल्या कार्यामध्ये सावधानता बाळगावी. आता 13 कोटी जपाचे महत्त्व अनेक संत सांगत असतात. तर 13 कोटी जपाचे महत्त्व का आहे ते आपण पाहूयात. तर नामस्मरणाचे जे महत्त्व आहे ते अनुसंधानाशी निगडित असते आणि तुम्ही नामस्मरण कसेही घेतले तरी त्या परमेश्वराशी अनुसंधान राहतेच. म्हणून आपण नामस्मरण हे अतिशय प्रेमाने घेतले पाहिजे. साहजिकच त्यामुळे अनुसंधानाची खोली आणि व्याप्ती ही आपोआपच वाढते. नामस्मरणातील जे सूक्ष्म तत्व आहेत त्यामुळे आपली अंतःकरण शुद्धी होते, आपला अहंकार नष्ट होतो आणि एवढ्यासाठीच स्वामी म्हणतात की नामस्मरण करताना ते उपाधी रहित करावे. आणि 13 कोटी नामस्मरण करण्यासाठी आपल्याला खूप वर्ष नित्य साधना करणे अपेक्षित आहे आणि मनुष्याच्या स्वभावातील जे दोष आहेत ते काढण्यासाठी अशा प्रकारची जर आपण नामस्मरणाची साधना केली तर ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. आपला जो मनाचा चंचलपणा आहे त्यामुळे आपल्या नामस्मरणाच्या साधनेत खंड पडण्याची अतिशय शक्यता असते. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे, मनाच्या ओढीमुळे नामस्मरणाच्या ऐवजी भक्ताचे लक्ष इतर गोष्टीकडेच फार लागते. त्यामुळे नामाचा संकल्प जर एखाद्या साधकाने घेतला असेल तर त्याने स्वेच्छेने घेतलेल्या संकल्पामुळे तो त्या नामस्मरणाशी बद्ध राहतो. त्यामुळे सुरुवातीला आपण थोड्याफार सक्तीने का होईना पण दररोज नामस्मरणाची सवय आपण लावली पाहिजे. आणि नामस्मरणावरती असलेल्या आपल्या प्रेमामुळे साधक हा जप संकल्प केल्यामुळे तो त्यामध्ये तन आणि मनाने अखंड प्रमाणे जोडलेला असतो. तर आता 13 कोटी जप आपल्याला जेव्हा पूर्ण करायचा आहे तेव्हा हा जप पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष लागणार आहेत.
त्यामुळे आणि तो करत असताना आपल्या साधकाची, भक्ताची अंतःकरण शुद्धीही होऊन त्याची निश्चितपणे प्रगती होत असते. नामस्मरणासाठीच नाम घेणे ही एक श्रेष्ठ साधना आहे आणि ही साधना भक्ताने निष्काम भावाने करावी. आपण काहीही न मागता आपल्या वृत्ती सुधारण्यासाठी आणि आपले जे काही पूर्वकर्म आहे ते नष्ट करण्यासाठी नामस्मरण हे त्याचे आपोआपच काम करत असते. परंतु भक्ताने, साधकाने त्याचे जे अंतिम ध्येय आहे ते कधीही विसरता कामा नये. आणि आपण जप करत असताना आपण जपसंख्या लिहित असतो, तर आपण नुसतीच ती जपसंख्येवरतीही विसंबून आपण आपल्या प्रगतीचे आराखडे बांधू नयेत. आपला जो काही 13 कोटी नामस्मरणाचा आपण जो ध्यास घेतलेला आहे नामस्मरणाचा, नक्कीच त्यामुळे परमेश्वर हा त्या साधकाच्या स्वरूपात, त्या साधकाच्या समोर नक्कीच परमेश्वर हा उभा राहतो. आणि त्यामुळे स्वामी म्हणतात की बाळा, नामस्मरण कधीच वाया जात नाही. कधी कधी आपल्याला परमेश्वराचे दर्शन होत नाही, याचा अर्थ नामस्मरण काम करत नाही असं नाही, तर कुठेतरी दुसरीकडे आपले नाम हे खर्च झाले आहे असे आपण समजावे. मग ते एखाद्या विषय प्राप्तीसाठी सुद्धा असू शकते, किंवा आपले पूर्व पाप जे आहे ते घटत असते. त्यामुळे विषयाकरता आपण आपले नामस्मरण खर्च करू नये. फक्त नामस्मरणासाठीच नामस्मरण करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ.